आणि आताची महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत। ठाकरे गटाचे 3 नेते मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत। बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या निमित्तानं सागरवर बैठक असल्याचं कळतं आणि या बैठकीसाठी हे 3 नेते दाखल झालेत अशी ही माहिती मिळते। अंबादास दानवे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते आणि आता ठाकरे गटाचे 3ही नेते सागरवर फडणवीसांची भेट घेऊन बाहेर पडतायत। काही वेळापूर्वीच ठाकरे गटाचे हे 3 नेते फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले होते। मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ठाकरे गटाचे 3ही नेते सागरवरून बाहेर पडतायत। तर ठाकरे गटाच्या या 3 नेत्यांनी सागरवर फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि आता 3ही नेते सागरवरून बाहेर पडलेले आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज नेमकी फडणवीसांची भेट का घेतली? निखिला बरोबर आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रमुख 3 नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते। त्यामध्ये सुभाष देसाई, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर हे 3 प्रमुख नेते जे आहेत या ठिकाणी भेटीसाठी आले होते। जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक जे दादरमध्ये बनतंय त्या संदर्भात भेट होती असं या नेत्यांकडून खासगीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। परंतु आपण जर पाहिलं तर सध्या राजकीय हालचाली ज्या आहेत त्या सुद्धा घडताना पाहायला मिळतात। सकाळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता मात्र उद्धव ठाकरे यांचे 3 प्रमुख शिलेदार जे आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले होते। त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ते रंगू लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नेमकं घडतंय काय असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। प्राथमिकरित्या जी माहिती या नेत्यांनी दिलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक बनतं, पहिल्या टप्प्यातलं हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि पुढील काम जे आहे ते आता सुरू होणार आहे आणि या सगळ्या संदर्भातच ही भेट होती असं त्यांनी म्हटलं। परंतु जेव्हा हे 3 प्रमुख नेते बाहेर पडले तेव्हा माध्यमांनी अंबादास दानवे यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याला उत्तर देणं टाळलेलं आहे। 3ही नेते जे आहेत ते या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। प्रसार माध्यमांशी संवाद जो आहे तो या 3ही नेत्यांनी साधलेला दिसत नाहीये। त्यामुळे साहजिकच प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत ही बैठक होती की इतर काही विषय होते, राजकीय विषय होते, असे तर्कवितर्क जे आहेत ते साहजिकच या भेटीमागे लावले जात आहेत। निखिला, नक्कीच धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तर बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अनुषंगाने ही भेट झाल्याचं कळतं, मात्र 3 नेत्यांनी अचानकपणे सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर, त्याचबरोबर सुभाष देसाई यांनी फडणवीसांची सागरवर भेट घेतलेली आहे। राज्याचा मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो, तो कुठल्या पक्षाचा प्रमुख नसतो। त्यामुळे राज्यामध्ये जे काही राजकीय पक्ष काम करतात, मग ते छोटे मोठे अति मोठे कोणी असू शकतील, ते कोणीही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्या पक्षाचे किंवा त्यांच्या संबंधित लोकप्रतिनिधीचे प्रश्न हे मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडू शकतात। आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची देखील भेट घेतली आणि मिलिंद नार्वेकर हे जगतमित्र आहेत, माझे देखील अतिशय परम मित्र आहेत। त्यामुळे मिलिंद नार्वेकरांनी कोणाची भेट घेतली तर त्यामध्ये मला वाटतं आश्चर्य नसतं।